आता जो स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे तो ब्रह्मपुत्रा नदीचा आहे, बरोबर. ह्याला टोपोग्राफ म्हणतात बरं का रे पोरांनो, म्हणजे लक्षात आलं, ह्याला टोपोग्राफ म्हणतात. तर या टोपोग्राफला आता नीट समजून घ्या. कधी पण नद्यांचा अभ्यास करताना हा असा टोपोग्राफ तुमच्याकडे असला पाहिजे आणि वहीत काढा. ओके. तर इथं उगम कुठं होतो, चोमायुंगडुंग नावाच्या हिमनदीतून. तिबेटमध्ये ती सांगपो नावाची ओळखली जाते. पी पॉइंट पासून ती डायरेक्ट कुठे वळते, ईशान्येकडे. ईशान्येकडे झाल्यानंतर यू टर्न मारून ती इथून खाली दिहांगचे म्हणून, अरुणाचल प्रदेशमध्ये दिहांग म्हणून तिला ओळखलं जातं. अरुणाचल प्रदेशमध्ये तिला दिहांग म्हणून ओळखलं जातं. या साईडनं आता ज्यावेळेस ती दक्षिणेकडे वाहते तर तिची ही बाजू कुठली असणार, डावी बाजू असणार. तर डाव्या बाजूनं दिबांग आणि लोहित नदी तुम्हाला दिसते. टोपोग्राफ म्हणजे सॅटेलाइट वरनं दाखवली जाणारी एक इमेज. तर असं तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही सॅटेलाइट वरनं आता ब्रह्मपुत्रा नदीला पाहताय. मग सॅटेलाइट वरती तुम्हाला कशी दिसेल, तुम्ही कधी गुगल मॅप वगैरे बघितलंच असेल ना तुमच्या मोबाईल मधलं, लोकेशन वगैरे शेअर करताना. लोकेशन वगैरे जो शेअर करत असता तुम्ही, तेव्हा जे तुम्हाला टोपोग्राफ दिसतो त्यालाच जनरली टोपोग्राफ म्हणलं जातं. नकाशा वाचनातला एक छोटासा प्रकार आहे तो गायकवाड. ठीक आहे. आता सॅटेलाइट वरनं बघताय असं समजून घ्या. ठीक आहे. दिबांग आणि लोहित तुम्हाला कुठल्या हाताने दिसली, तर ह्या डाव्या हाताच्या नद्या तुम्हाला दिसल्या. मग डाव्या हाताच्या नद्यांमध्ये पुढं आल्यानंतर, ठीक आहे, पुढं आल्यानंतर, ठीक आहे, पुढं आल्यानंतर तिला आणखी काही उपनद्या येऊन मिळतात. त्याच्यामध्ये धनसिरी ही सगळ्यात महत्वाची नदी. ठीक आहे. धनसिरी, एक मिनिट द्या. सॉरी, आणखी एक राहिली, दिसांग. छोटीशी आहे दिसांग. त्यानंतर इथून आहे धनसिरी. इथून काय, धनसिरी. लक्षात घ्या, दिसांग, धनसिरी ह्या ज्या नद्या आहेत ना, दिसांग, धनसिरी, या थोड्याशा उत्तरेकडे वाहत जातात. ठीक आहे, उत्तरेकडे वाहत जातात. त्यानंतर कोमिली. ठीक आहे, कोणती, कोमिली. त्यानंतर कोणत्या आहेत, कोमिली किंवा कोपिली. कोपिली लिहा, कोपिली. बस एवढ्या बेसिक नद्या लक्षात ठेवा. ह्या तिच्या कुठल्या आहेत, डाव्या हाताच्या. आता तिच्या उजव्या हाताच्या बघू. ओके. आता उजव्या हाताच्या नद्या ज्या आहेत, त्या उजव्या हाताच्या नद्यांमध्ये सगळ्यात महत्वाची, ठीक आहे, सगळ्यात महत्वाची ती म्हणजे सुबनसिरी. इथून या एरियातून, अरे वेगळा पेन घेऊ का, बरं पडेल. सुबनसिरी, त्यानंतर कामेंग, कामेंग, त्याच्यानंतर मानस, संकोश. संकोश ही भूतानमधली पण नदी महत्वाची आहे, म्हणजे भूतानमधून येते संकोश. मानस आणि संकोश यांच्यामध्ये सरळभंगा आणि चंपावती अशा छोट्या छोट्या नद्या आहेत. चंपावती आणि सरळभंगा हे नंतर तुम्ही बघून घ्याल, पण संकोश आणि मानस खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. आणि ब्रह्मपुत्रेच्या सगळ्यात महत्वाची आणखी एक भारी नदी जी की इथून येते ती म्हणजे तिस्ता नदी. जी तिस्ता नदी बांगलादेशमध्ये जाऊन मिळते. तिस्ता नदी जी आहे
ती बांगलादेशमध्ये जाऊन मिळते. ठीक आहे. तिस्ता नदी बांगलादेशमध्ये जाऊन मिळते. त्याच्या आधी तोरसा ही सुद्धा नदी बांगलादेशमध्ये जाऊन मिळते. तोरसा. तर आता या सगळ्या नद्या नीट लक्षात ठेवा. आता हे तुम्हाला टोपोग्राफ सक्सेसफुली दिसत असेल. आता हाच टोपोग्राफ तुम्हाला कसा दिसतोय? आता हा टोपोग्राफ तुम्हाला सॅटेलाइट वरती असलेल्या इमेज सारखा दिसतोय. ठीक आहे. लक्षात? ओके. शेवटी ग्वालांदोला गंगा आणि जमुना हे ब्रह्मपुत्र नदीचं बांगलादेश मधलं नाव. बांगलामध्ये जमुना म्हणतात आणि गंगाला इथं पद्मा म्हणतात. तुम्ही असं म्हणू शकता ग्वालांदोला, जमुना आणि पद्मा यांचा संगम होतो. जमुना आणि पद्मा यांचा संगम होतो ग्वालांदेच्या जवळ. हे बांगलादेशमध्ये जात. ठीक आहे. लक्षात? ठीक आहे. आणि पुढे जाऊन ही पद्मा वाहते. पद्मा नदीला ओके, पद्मा नदीला नंतर मेघना येऊन मिळते. मेघना आणि पद्मा आणि मेघना नंतर मेघना बनते. म्हणजे थोडक्यात ही मेघना नदी पुढे जाऊन बनते. आता ते पुढे आपण गंगेच्या वेळेस समजून घेऊ. ठीक आहे. गंगेच्या वेळेस ती समजून घेऊ. तर आता ब्रह्मपुत्रा नदीत कोणाला काय डाऊट असेल तर मला सांगा. ब्रह्मपुत्रा नदीचा हा टोपोग्राफिकल स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. यातली जी तिस्ता नदी आहे ही सध्या भारत आणि बांगलादेश मधली वादग्रस्त नदी आहे, कारण की नदी पाणी वाटपाचा त्याच्यावरती इश्यू सध्या चालू आहे. दुसरी गोष्ट, ही तिस्ता नदी पहिले गंगा नदीची उपनदी होती. तिस्ता पहिले गंगाला भेटायची. आता ब्रह्मपुत्रेची झालेली आहे. म्हणजे ह्या नदीने आपला कोर्स चेंज केलेला आहे. म्हणजे तिने आपलं काय झालेलं आहे, कोर्स बदललेला आहे. तर कोर्स बदलल्यामुळं ही नदी अत्यंत ड्रॅमॅटिकली, ह्या सगळ्या नद्या अशाच विचित्र आहेत. त्यातली मानस नदी आणखी एक डेंजर नदी आहे. जी मानस नदी खूप मोठ्या प्रमाणात दुथडी भरून वाहते, तिला खूप मोठा पूर पण येतो. याच मानस नदीच्या परिसरामध्ये मानस राष्ट्रीय उद्यान आहे, ज्या प्रदेशामध्ये एक शिंगी गेंडा इथला प्रसिद्ध प्राणी आहे. ठीक आहे. एक शिंगी गेंडा इथला प्रसिद्ध एक प्राणी आहे. ठीक आहे. चला, अजून कोणाला काय डाऊट? तर भूतान मधून मानस आणि संकोश ह्या दोन नद्या तुम्हाला भूतानच्या एरियातून आपल्या भारतात आलेल्या दिसतील. तर सुबनसिरी ही तिबेटमधून आलेली नदी आहे. सुबनसिरी ही तिबेटमधून. तसंच कामेंग ही नदी सुद्धा तिबेटमधून वाहत आलेली आहे. म्हणजे कामेंग, सुबनसिरी ह्या हिमालयाच्या उत्पत्तीच्या आधीपासून होत्या. म्हणजे ह्या अस्वभावभूत नद्या आहेत, हिमालयापेक्षाही जुन्या नद्या आहेत. आणि ह्या ब्रह्मपुत्रीला येऊन मिळतात. म्हणजे हे एक विचित्र पद्धतीचं एक कॉम्बिनेशन आहे. आणि तुम्हाला तिथं सांगितलं होतं की सुबनसिरी आणि धनसिरी जिथे एकत्र येतात इथंच आहे माजुली बेट. आता तुम्हाला हा सगळा टोपोग्राफिकल स्ट्रक्चर, आता याच्यातलं जे क्वेश्चन येतात ते कसे येतात, तर याच्या दक्षिणेकडच्या नद्या सांगा, उत्तरेकडच्या नद्या सांगा, याच्या दक्षिण आणि उत्तरेकडच्या वाहिन्यांचा एक स्वरूप सांगा. अशा स्वरूपाचे क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी टार्गेट केले जातात. ठीक आहे. कुणाला काही डाऊट? ओके. आता एक इंटरेस्टिंग नदी, मगाशी तुम्हाला मी जी मेघना नदी सांगितली, या नदीला ऑलरेडी एक बराक नावाची नदी सुद्धा मिळून मिळते. तर बाजूला कुठेतरी लिहून घ्या
की आपल्या ईशान्य भारतात बराक नावाची सुद्धा नदी या ठिकाणी आहे. बराक, या बराक नदीला पुढे सुरमा म्हणतात आणि ही सुरमा नदी, ओके, ही सुरमा नदी पुढे पद्माला जाऊन मिळते आणि तिथून बनते मेघना नदी. ठीक आहे. तर बराक नदी हे जरी डायरेक्ट म्हणजे ब्रह्मपुत्राला जरी मिळत नसली तरी ही गंगा नदीच्या प्रणालीतली एक महत्वाची नदी आहे. म्हणजे गंगा नदीची प्रणाली हे बराक नदी किंवा सुरमा नदी म्हणून सुद्धा कन्सिडर केली जाते. तर बराक नदी कधी कधी विचारली जाऊ शकते. ठीक आहे. मणिपूर राज्यात, ठीक आहे, नागालँड मधून ही नदी उगम पावते, नंतर ती मणिपूर राज्यात जाते, मणिपूर मधून पुढे ती आसामच्या एरियामध्ये प्रवेश करते आणि तिथून मग ती बांगलादेशमध्ये एंट्री करते. ठीक आहे. म्हणजे नागालँडची नदी मणिपूरला जाते, मणिपूरवरनं आसामला, आसामला सिलचरच्या जवळून ती डायरेक्ट बांगलादेशमध्ये एंट्री करते आणि बांगलादेशमधून एंट्री करत ती या गंगाला जाऊन मिळते आणि जिथे ही बराक नदी गंगाला मिळते तिथून ती पुढे मेघना म्हणून ओळखली जाते. ठीक आहे. आलं लक्षात? हा, मेघना खाडी आहे. मेघना खूप मोठी खाडी आहे मानलं जातं. सुबनसिरी ही ब्रह्मपुत्राची डायरेक्ट नाहीये, कारण की सुबनसिरी ही, ठीक आहे, या ठिकाणी असलेल्या ब्रह्मपुत्रेचा जो दुसरा जॉईंट आहे त्याला जाऊन मिळते. त्या जॉईंटचं नाव काय सांगितलं तुम्ही मगाशी? मजुली बेटाच्या उत्तरेकडे असलेलं एक जॉईंट होतं, त्याची उपनदी आहे ती. त्या जॉईंटला काय सांगितलं होतं? खेरकुटिया. ठीक आहे. सुबनसिरी जी नदी आहे ती ब्रह्मपुत्रा खाली जाते अशी खालून, पण त्या ब्रह्मपुत्रीचा जो मजुली बेटच्या वरचा भाग जो आहे, त्या वरचा भाग जो आहे तो खेरकुटिया आहे. तर सुबनसिरी कुणाला जाऊन मिळते? खेरकुटियाला जाऊन मिळते. तर तुम्ही एक म्हणू शकता की तो जो भाग आहे ती खेरकुटियाला जाऊन मिळते, पण आपल्याला जर खूपच एक्झॅक्टली बघितलं तर खेरकुटिया हा भाग आहे, त्याच्यामुळे सुबनसिरी ही डायरेक्ट जरी ब्रह्मपुत्रेला नाही भेटली तर तिच्या सबसेक्शनला ती मिळते. आता खेरकुटियाला तुम्ही वितरिका नाही म्हणू शकत, कारण की नदीतून जी बाहेर पाणी पडलेलं आहे ते परत नदीतच जातं ना, त्यामुळे तिला खेरकुटियाला उपनदी नाही म्हणू शकत किंवा वितरिका नाही म्हणता येणार. ठीक आहे. आलं लक्षात? झाले पॉइंट सगळे क्लिअर? सगळं निळं निळं, पांढरं पांढरं आणि हिरवं हिरवं. अजून कोणाला काय डाऊट? हो, खेरकुटिया ब्रह्मपुत्रेचा एक साइड ब्रँच आहे. खेरकुटिया ही ब्रह्मपुत्रेची साइड ब्रँच आहे. सुबनसिरी ही ब्रह्मपुत्रेची डायरेक्ट उपनदी नाहीये, ती इनडायरेक्ट उपनदी मानली जाते. अप्रत्यक्ष आहे ती इनडायरेक्ट उपनदी आहे, पण आहे ती इनडायरेक्ट उपनदी आहे, पण ती आहे हे विसरायचं नाही. ठीक आहे. ओके. तुम्ही कांचनगंगा कधी ऐकला असेल, भारतातील दुसऱ्या नंबरचं सगळ्यात उंच शिखर. तर हे जे कांचनगंगा आहे, हे कांचनगंगा मधून तीस्ता नदी उगम पावते. ठीक आहे. कांचनगंगा जिथं आहे तिथून ही उगम पावते. म्हणजे बृहद हिमालयातून ही उगम पावणारी तीस्ता नदी आपल्या सिक्कीम प्रदेशामध्ये ही उगम पावते. सिक्कीम मधून ती खाली दक्षिणेकडे वाहत येते. सिक्कीम मधून ती पश्चिम बंगाल मधून ती बांगलादेशमध्ये एंट्री करते. त्यामुळे तीस्ता नदीबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. लक्षात? तीस्ता नदी. आता तुम्हाला काय झालंय, तुम्हाला जे क्वेश्चन्स टार्गेट केले जातात ना, ते तुम्हाला एक क्वेश्चन्स ह्याच्या आतमधल्या भागांवरती विचारले जातात. स्पेशली एमपीसीच्या आता एक्झाम्सला असं विचारलं जातं की खालीलपैकी कोणती नदी ही दार्जिलिंगच्या टेकड्यांवरून वाहते. आता दार्जिलिंगच्या टेकड्यांवरून ही वाहणार आहे का? इकडे आहे का दार्जिलिंग? मानस, संकोश हे दार्जिलिंगचा भाग नाही ना, तर मानस, संकोश हे दार्जिलिंगचा भाग नसल्यामुळे तिथं जात नाही. तर तीस्ता नदी ही दार्जिलिंगच्या टेकड्यांवरून वेस्ट बेंगॉल मधून वाहते. ठीक आहे. म्हणजे एक प्रकारे ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामध्ये पश्चिम बंगालचा सुद्धा समावेश होतो. म्हणजे असं नका समजू की हे आसाम मधून जाते. खोऱ्याचा विचार केला तर तुम्हाला पश्चिम बंगालला घ्यावंच लागतं. आणि कधी कधी क्वेश्चन मग असेच रॅपिडली टार्गेट होतात की ब्रह्मपुत्रा नदी
खालीलपैकी कोणत्या राज्यांच्या मध्ये जो खोऱ्याचा विस्तार झालेला आहे आणि त्या राज्यांमध्ये हळू एखादा पश्चिम बंगाल पण ऍड करून देतो. पश्चिम बंगालमध्ये ब्रह्मपुत्रानं विस्तार कारण की तिस्ता नदी हे विसरायचं नाही. पण बिहार दिलं तर बिहार हे चुकीचं आहे. बिहारमध्ये थोडीच झालेलं ना, नाही गेला. म्हणजे तुम्हाला सिक्कीम, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतातील मॅक्सिमम जे काही राज्य आहेत, ठीक आहे, या सगळ्या राज्यांचा समावेश यामध्ये होतो. ठीक आहे. याबद्दल नाही मला माहिती, जुनी ब्रह्मपुत्रा नवीन ब्रह्मपुत्रा, सॉरी, याच्याबद्दल कुठल्या पुस्तकात मी वाचलं नाही. असं तुम्हाला कधी परीक्षेत येणार नाही. कोसी नदी गंगेला जाऊन मिळते. ठीक आहे, कोसी नदी गंगेला मिळते. बिहारचा तो कचरो आहे कोसी नदी. कोसी नदी इकडे काय लिहिल रे? हा, आता गंगाचं झालं की गंगाचा टोपोग्राफ झाला की तुम्हाला मग सगळ्या गोष्टी समजून येईल. तर पटकन आपण गंगाच्या टोपोग्राफिकली स्ट्रक्चरवरती यायचा प्रयत्न करू. म्हणजे काय होईल, तुमच्या मनामध्ये असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत ना, ह्या जरा शांत होतील. ठीक आहे. अजून काय कोणाला डाऊट नाही असेल तर डाऊट विचारा, काय प्रॉब्लेम नाही. पण गंगाच्या बाबतीत एवढ्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. आणि असं कुठलं जुनी ब्रह्मपुत्रा नवीन ब्रह्मपुत्रा तसं काय कुठं परीक्षा तुम्हाला विचारलं जाणार नाही. आता गंगा नदीचा टोपोग्राफ बघू आणि गंगा नदीच्या उपनद्यांची माहिती उद्याच्या लेक्चरला कव्हर करू. तर गंगा नदी, उद्या संडे आहे, उद्या लेक्चर होईल. ठीक आहे, उद्या जरी संडे असला तरी उद्या दुपारचे लेक्चर्स होतील. ठीक आहे. तर गंगा नदी, तर जी गंगा नदी आहे, या गंगा नदीमध्ये सगळ्यात पहिले मूलभूत अशी संकल्पना जी आहे गंगा नदीची, तो टोपोग्राफिकल स्ट्रक्चर खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तो टोपोग्राफिकल स्ट्रक्चर कुठला? ठीक आहे, टोपोग्राफिकल स्ट्रक्चर नक्की कुठला तर नीट समजून घ्या. सगळ्यात पहिले तर गंगा नदी, या गंगा नदीचे दोन टोपोग्राफिकल स्ट्रक्चर आहे. तो म्हणजे उगम क्षेत्र. हे हिमालयातलं आपल्याला बघायचं. कुठलं बघायचंय? हिमालय प्रदेशामधलं आपल्याला टोपोग्राफिकल स्ट्रक्चर आपल्याला समजून घ्यायचं. ठीक आहे. हे काय सांगतं आपल्याला? तर आपल्याला हे सांगतंय, ठीक आहे, आपल्याला हे सांगतं की नक्की कोणत्या नद्या कुठून कुठून कशा कशा तयार झालेल्या आहेत. हे जे उगम क्षेत्र आहेत, या उगम क्षेत्रामध्ये अलकनंदा आणि भगीरथी. ठीक आहे, कोणती? तर अलकनंदा. थोडीशी अलकनंदा लांब आहे, पण इथं आहे ऍक्च्युली गंगोत्री. या गंगोत्रीच्या हिमनदीतून, इथं गंगोत्री नावाची हिमनदी आहे, या हिमनदीतून, या गंगोत्रीतून भगीरथी ऍक्च्युली बाहेर पडते. गंगा बाहेर नाही पडत गंगोत्रीतून, भगीरथी बाहेर पडते. ठीक आहे. अरे बाबा नो, असल्या गोष्टी सोडून द्या, ते ओल्ड आणि न्यू. ठीक आहे. लक्षात, ते सोडून द्या. ते मेन स्ट्रीम चेंज करते नाही, हे करते, तिथे डेंजर नदी आहे. त्याला आसामचं दुःखाश रोगच म्हणतात का? ठीक आहे, भरपूर चेक करते. तुमच्या माहितीसाठी सांगतो की ब्रह्मपुत्रा नदीची जी विड्थ आहे ना, विड्थ ती कमीत कमी 20 ते 30 किलोमीटर लांबची. आपल्याकडच्या ज्या नद्या असतात ना, त्या साधारणतः 1 किलोमीटर किंवा 2 किलोमीटरच्या विड्थच्या असतात. ब्रह्मपुत्रा नदी 30 ते 40 किलोमीटर त्याची विड्थ आहे. त्याच्यामुळे ती कुठूनही वाहते. त्याला ते जुनी गंगा नवीन गंगा, मला वाटलं तुम्ही भलती कुठलं दुसरं काय विचारताय का? ठीक आहे, ते सोडून द्या, ते जुनी नवीन. तर गंगोत्री, तर गंगोत्रीचा जो हा एरिया आहे, ओके, आहे भगीरथीचा. आणि ही जी आहे ही आहे अलकनंदा. ओके, हा जो भाग आहे. गायकवाड, मी जे सध्या सांगतो ना त्याच्याकडे लक्ष देतो. बाकीच्या गोष्टी कमेंट नको करत जाऊ विनाकारांच्या. तुला जे काही गप्पा मारायच्यात ना, ते सगळ्या लेक्चरच्या शेवटी मार. ठीक आहे, लेक्चर होऊ दे पहिले.
तुला लेक्चरमध्ये जर काय डाऊट असेल तर तू लेक्चरमधल्या डाऊट विचार, पण विनाकारण मधल्या कुठल्याही काही अशा बाकाळ गोष्टी काय करायच्या नाही तिथं. सध्या कॉन्सन्ट्रेशन इथं ठेव, जे मी सांगतोय ते. परवा दिवशीचं विचारलं तर येणार नाही तुला. लेक्चरच्या टायमिंगचं काही टेन्शन घेऊ नको तू. लेक्चरचा टायमिंग टॉप टू टॉप असतं. तुम्हाला ग्रुपला ऍड केलंय ना, तर ग्रुपमध्ये तुम्हाला मेसेज येत जातात. मी काय रोबोट नाही की जे बरोबर 3:30 वाजताच लेक्चर चालू करेल. पुढे मागं होतात 10-15 मिनिटं. जे मी शिकवतो त्याच्याकडे लक्ष जाईन, बाकीच्या फालतू गोष्टी इकडून तिकडून विचारून राहिलाय. जे तिथं काय चाललंय ते बघ ना पहिले. गंगोत्री ही एका हिमनदीतून उगम पावते, जिला भगीरथी म्हटलं जातं. आणि ही भगीरथी या ठिकाणी ओके देवप्रयागला अलकनंदाला मिळते. हे पॉइंट सगळ्यात पहिले लक्षात ठेवा. अलकनंदाला ही येऊन मिळते. ठीक आहे. ठीक आहे. तर हे जे गंगोत्री आहे ते 7010 मीटर उंच असलेल्या उत्तर काशी या जिल्ह्यात आहे. उत्तर काशी नावाच्या जिल्ह्यात आहे. ठीक आहे. लक्षात ओके. इथून साधारणतः खाली जर तुम्ही गेलात तर जवळपास 29 किलोमीटर खाली इथं गोमुख आहे. आणि या गोमुखातून तुम्हाला पाणी येताना दिसेल. तर या गोमुखालाच इथूनच ही भगीरथी नदी उगम पावते असं म्हटलं जातं. इथून इथपर्यंत ही पूर्ण हिमनदी आहे. हिमनदीचं नाव आहे गंगोत्री. हिमनदीचं नाव गंगोत्री, आणि जिथून गोमुखातून पाणी येतं तिथून ती होते भगीरथी. ठीक आहे. जिथून ते पाणी येतं त्याला म्हणतात भगीरथी. हे पॉइंट लिहून ठेवा. गंगोत्री ही हिमनदी आहे. गंगोत्री हे उगमचं ठिकाण आहे. हे एक उंच असा भाग आहे जो आहे बृहद हिमालयाच्या एकदम टॉप लेवलवरती. उत्तर काशी नावाचा जिल्हा आहे आणि राज्याचं नाव आहे उत्तराखंड. ठीक आहे. उत्तराखंडच्या कुमाऊ रिजनचा एरिया आहे. याला कुमाऊ एरिया म्हणतात किंवा कुमाऊ हिमालय म्हणतात. जर कधी तुम्हाला लेच ट्रॅप करायचा आयोगाने प्रयत्न केला तर कुमाऊ हिमालय लक्षात ठेवा. गंगा नदी कुमाऊ हिमालयाचा एक भाग आहे. तो ही पश्चिम कुमाऊ. इथून गोमुखातून ती पाणी जिथून बाहेर पडतं त्याला भगीरथी म्हणतात. बरेचसे लोक बघायला पण जातात तिथे. ठीक आहे. आता येऊ आपण अलकनंदाच्या एरियात. ठीक आहे. अलकनंदाच्या एरियात. ठीक आहे. नंदादेवीचं एक पर्वत आहे या ठिकाणी. इथे एक नंदादेवी नावाचा एक पर्वत आहे. नंदादेवी नावाचा पर्वत आहे. या नंदादेवीच्या उत्तरेकडे अलकनंदा नावाचा एक भाग आहे किंवा अलकनंदाचा एक प्रदेश आहे. या नंदादेवीच्या उत्तरेकडे सतोपंथ आणि भगीरथ खोरक, पर्टिक्युलरली सतोपंथ लक्षात ठेवा. काही ठिकाणी त्याला भगीरथ खोरक पण म्हणतात. हे ऍक्च्युली हिमनद्यांची नाव आहेत. या सगळ्या काय आहेत? हिमनद्या. तर सतोपंथ या भागातून, या हिमनदीतून पर्टिक्युलरली सतोपंथ ओके या नंदादेवीच्या उत्तरेकडे या भागातून अलकनंदाचा उगम होतो. ठीक आहे. जो उगम पर्टिक्युलरली पाण्याच्या स्वरूपात बद्रीनाथच्या जवळ होतो. आता बद्रीनाथ बऱ्याचशा लोकांनी ऐकलं असेल. बद्रीनाथच्या गावाच्या जवळ बद्रीनाथ नावाचं एक मोठं क्षेत्र आहे. त्या बद्रीनाथच्या जवळ त्याचा उगम होतो. ठीक आहे. ओके.
तर बद्रीनाथच्या एरियात एकत्र येतात किंवा बद्रीनाथच्या प्रदेशामध्ये धौली गंगा, ओके, धौली गंगा, धौली गंगा नावाची एक नदी बद्रीनाथच्या जवळ अलकनंदाला येऊन मिळते. बद्रीनाथच्या जवळ अलकनंदाला येऊन मिळते. तिथं त्याला विष्णुप्रयाग असं म्हणतात. याच ठिकाणी प्रसिद्ध असा जोशीमठ आहे. जोशीमठ आहे विष्णुप्रयाग. ठीक आहे, विष्णुप्रयाग. ठीक आहे, इथं असं मानलं जातं इथं विष्णुगंगा येऊन मिळते म्हणून. म्हणजे अलकनंदाला, म्हणजे इथून ही जी नदी तुम्हाला दिसते ना, ही नदी पर्टिक्युलरली विष्णुगंगा आहे असं मानलं जातं. आता काही काही पुस्तकात असं लिहिलेलं आहे की विष्णुगंगा आणि धौली गंगा एकत्र येऊन अलकनंदा बनलेली आहे असं पण लिहिलेलं आहे. ओके, आणि काही पुस्तकांमध्ये असे लिहिलेलं आहे की बद्रीनाथच्या जवळ जे पाणी येतं त्याला अलकनंदा म्हणतात आणि अलकनंदीला धौली गंगा येऊन मिळते. काही पुस्तकांमध्ये असे लिहिलेलं आहे. दोन्ही सोर्सेस मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आता ते एक्झामला कोणत्या अँगलने विचारलं जाईल ते मी नाही सांगू शकत, पण एवढं सांगू शकतो की अलकनंदा हे जे नाव आहे ते अलकनंदा नाव दोन नद्यांनी पडलेलं आहे. दोन नद्यांच्या एकत्रीकरणातून पडलेलं आहे, ते म्हणजे विष्णुगंगा आणि धौली गंगा. पण विष्णुगंगेचं नाव खूप कमी पुस्तकांमध्ये दिलेलं आहे. जर तुम्ही UPSCच्या पुस्तकांमध्ये जर रेफरन्स बघितलं तर विष्णुगंगा दिले, पण तुम्ही जर महाराष्ट्रातल्या पुस्तकांमध्ये बघितलं तर विष्णुगंगाचं नावच नाही कुठं. ठीक आहे, विष्णुगंगेचं नाव नाही, पण विष्णुप्रयाग मात्र दिलेलं आहे जोशीमठच्या जवळ. ठीक आहे, इथपर्यंत बघा, लक्षात आलं. म्हणजे बद्रीनाथ कडून आलेली विष्णुगंगा आणि या ठिकाणाहून धौली गंगा. धौली गंगा कुठून आली तर द्रोणगिरी पर्वतातून आलेली आहे. द्रोणगिरी पर्वत. आता हे सगळे जे पर्वत आहेत ते पुराणामध्ये लिहिलेले आहेत. द्रोणगिरी पर्वत हा सगळ्यात क्रुशल पॉइंट आहे गंगेच्या उगमाचा. सगळ्यात क्रुशल पॉइंट हाच आहे. ठीक आहे, सगळ्यात क्रुशल पॉइंट हाच आहे. म्हणून माझं इथं लक्ष तुम्हाला ठेवायला मी सांगतोय. ठीक आहे, उद्या जर विचारलं ना तर याच्यातलं काही येणार नाही. मला माहिती आहे ना तुमची लेवल कुठपर्यंत येते. ठीक आहे, तुम्ही कुठपर्यंत लक्षात ठेवू शकता हे मला माहिती आहे. आता तुम्हाला तुम्ही शिकवतोय, तुम्हाला हे उद्या पाठांतर असलं पाहिजे. उद्या विचारतो ना प्रश्न तुम्हाला. पुढे धौली गंगा झाल्यानंतर एक नंदाकिनी नावाची एक नदी. ठीक आहे, तिला नंदाकिनी नावाची एक नदी मिळते. परत एक नदी आली नंदाकिनी. नंदाकिनी जिथे मिळते त्याला म्हणतात नंदप्रयाग. काय म्हणते? नंदप्रयाग. ठीक आहे, नंदप्रयाग. मग पिंडारी नावाची एक नदी येऊन मिळते. पिंडारी नावाची जिथे नदी येऊन मिळते त्याला म्हणलं जातं कर्णप्रयाग. त्याला काय म्हणतात? कर्णप्रयाग. अलकनंदाला येऊन मिळतात. विष्णुगंगा, धौली गंगा यांचा विष्णुप्रयाग, किंवा तुम्ही असं म्हणू शकता धौली गंगा आणि अलकनंदा यांचा विष्णुप्रयाग. काही म्हणा, ते सगळं सेमच आहे. बद्रीनाथकडून येणारी विष्णू आणि इकडून द्रोणगिरीवरून येणारी धौली गंगा. त्यानंतर नंदाकिनी. ठीक आहे, नंदाकिनी. ठीक आहे, त्याच्यानंतर पिंडारी, पिंडारीची कर्णप्रयाग. त्यानंतर ओके कालीगंगा ही इकडून साईड इकडून वाहत येणारी नदी. इथून येत नाही वाहत, ही अशी उत्तरेकडून वाहत येते. ह्याला कालीगंगा किंवा मंदाकिनी म्हणून ओळखलं जातं. हिला मंदाकिनी म्हणतात. कालीगंगा किंवा कालीगंगा किंवा मंदाकिनी. ठीक आहे, ठीक आहे.
मंदाकिनी. ही जिथे येऊन मिळते अलकनंदाला तिथं आहे रुद्रप्रयाग. चला सगळे हे 5 प्रयाग समजून घ्या. 5 प्रयाग समजून घ्या. कोणते? सगळ्यात पहिले विष्णू प्रयाग, दुसरा नंद प्रयाग, तिसरा कर्ण प्रयाग, चौथा रुद्रप्रयाग आणि 5वा देवप्रयाग. आणि हा जर डायग्राम तुम्हाला उद्या कोणाला आला नाही ना तर बघा, तुम्हाला माझा खरातला म्हणजे माझ्यातला खरा माणूस तुम्हाला दाखवतो उद्या. तुम्ही फक्त उद्या हे सांगू नका मला, ठीक आहे? आणि तुम्ही फक्त लेक्चरमध्ये इकडच्या तिकडच्या फालतू गप्पा करा, मग तुम्हाला बघतो मी. लेक्चर झालं बोला ना, तुम्हाला जे बोलायचं ते बोला ना. मी तुम्हाला अडवलं थोडीच. लेक्चरमध्ये बाकाळा गोष्टी नाही सांगायच्या, इकडच्या तिकडचे प्रश्न नाही विचारायचे की जे लेक्चरच्या काही कामाचे नाही आहेत. हा तुम्ही मला विचारा ना, बाकीच्या गोष्टी विचारा, मी तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी लेक्चरच्या. जसं काही लोकांनी मग अशी विचारलं होतं मला, जुनी ब्रह्मपुत्रा नवी ब्रह्मपुत्रा. UPSCच्या रेफरन्समध्ये मी कधी त्याबद्दल वाचलंच नव्हतं. आणि माझा रेफरन्स काय आहे? माझा रेफरन्स UPSCचा आहे, ठीक आहे? ह्याच्याबद्दल जर काय कुठं लिहिलं असेल तर मला नाही वाटत की तसला प्रश्न कधी येईल तुम्हाला. पण तुम्हाला हे येऊ शकतं ना, हे कामाचं आहे. तर हे तुम्ही पहिले लक्षात ठेवा. मला तुम्हाला एक ठराविक वेळेमध्ये शिकवायचं असते. माझं काम आहे तुम्हाला शिकवणं, तर मी ते काम करतोय. राहिली गोष्ट तुमच्या लेक्चरचं टायमिंगचं, तर तुम्हाला 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. तुमचे लेक्चर्स हे 3:30 ते 6 मध्ये किंवा 3:30 ते 7 मध्ये होतील. मग हे 3:30चं कधी कधी 3:45 झालं, 4 झालं, तर ते समजून चालायचं की इथं मला थोडीशी प्रिपरेशन करायला वेळ लागतो. कारण हे मला शिकवायचं आहे, तर मला इथं काय डायरेक्ट मी इथं येऊन रोबोट सारखं शिकवणार तर नाही आहे, मला प्रिपरेशन करावं लागतंय, बरोबर? तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला मी चॅनल बनवलेलं आहे. तर चॅनलवरती तुम्हाला सगळ्या गोष्टी मी अपडेट देत राहतो. तुमचं काम काय? 3:30 वाजता तुमची पुस्तकं आणि तुमचा मोबाईल तुमच्या समोर पाहिजे, ठीक आहे? मग सर आमचं इंटरनेटच चालू नसतं ना, आम्हाला समजतच नाही किंवा तेच नाही, तर तो भाग नाही. इथं माणूस आहे, माणसाला थोडासा पुढं मागे जास्त टायमिंग पुढं 10-15 मिनिटं होतात, ठीक आहे? तर त्याच्यानुसार तुम्ही सेटअप करा. त्यासाठीच ग्रुप बनवलेले, तर ग्रुपला जॉईन व्हा. तुम्हाला नंबर दिलाय त्या नंबरवरती मेसेज करा. विषय क्लिअर. राहिली गोष्ट, लेक्चर चालू असताना बाकायच्या इकडच्या तिकडच्या गोष्टी मला सांगायच्या नाही आहेत. कॉन्सन्ट्रेशन इथं ठेवा, कॉन्सन्ट्रेशन वहीवर ठेवा. गप्पा गोष्टी करायला नंतरचा वेळ भरपूर असतो. तर हे सगळ्या गोष्टी झाल्यात तुमच्या गंगा नदीच्या. कारण की गंगा नदीचा टोपोग्राफिकल सगळ्यात अवघड आहे. एक वेळेस तुम्हाला सिंधू परवडला, ब्रह्मपुत्र परवडला, पण गंगा नाही परवडत. कारण गंगा खूप कन्फ्यूज करते, खूप म्हणजे खूप कन्फ्यूज करते गंगा. विष्णू गंगा, धौली गंगा, विष्णू प्रयाग, नंदाकिनी, नंद, अलकनंदा, नंद प्रयाग. नंदावरनं नंद लक्षात ठेवायचा, विष्णू गंगा विष्णू लक्षात ठेवायचा, पिंडारी, ठीक आहे, आणि अलकनंदा, कर्णप्रयाग. आता इथं जरा लॉजिक लावता येत नाही आपल्याला. अलकनंदा आणि पिंडारीचं कसं कर्णप्रयाग झालं, पण झालं, ठीक आहे, लक्षात. आणि मंदाकिनी आणि अलकनंदा रुद्रप्रयाग. फक्त लक्षात ठेवा, विष्णू, नंद, कर्ण, रुद्र, आणि मग शेवटी दिसते तर तुम्हाला देव, ठीक आहे. मग देवाप्रयाग भगीरथी आणि अलकनंदा एकत्रित या ठिकाणाहून काय म्हणतात मग? गंगा. तर ही आहे गंगा माता, ठीक आहे. देवप्रयाग मधून गंगा म्हणून ही ओळखली जाते. जी गंगा पुढे जाऊन ओके हरिद्वार मध्ये मैदानात प्रवेश करते. काय करते? तर मैदानात ती हरिद्वार मध्ये प्रवेश करते. ऋषिकेश मध्ये प्रवेश नाही करत, ऋषिकेशच्या पुढे हरिद्वार आहे, हरिद्वारातून ती प्रॉपर प्रवेश करते. आता ही प्रवेश करत असताना ती आपल्या सोबत मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आणते, आणि गाळ वाहून ती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काय करते? एक गाळाच्या मैदानाची निर्मिती करते. बऱ्याचदा मी तुम्हाला गाळाच्या मैदानाची निर्मिती तुम्हाला आता क्लिअरली सांगेन, जो की एक पार्ट आपला राहिला होता. ज्यावेळेस एखादी नदी हिमालयातून वाहत येते ना, आणि हिमालयाच्या वेगवेगळ्या नद्यांच्या किंवा वेगवेगळ्या पर्वतांच्या मधून ती खाली पोचते. कुठं खाली कुठं पोचते? या भागात ज्यावेळेस ती पोचते तेव्हा ती नदी आपल्यासोबत मोठ्या प्रमाणात दगडधोंडे वाहून आणते. हे जे दगडधोंडे वाहून आणते, या दगडधोंड्याला काय म्हटलं जातं? तर भाबर. काय म्हणते? भाबर. या भाबरच्या समोर बारीक 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 असा वाळूचा
किंवा मातीचा ढिगारा तयार होतो. हा एवढा बारीक मातीचा असतो की इथं दलदल तयार होते. काय तयार होते? दलदल. हा दलदलीचा प्रदेश ज्याला म्हटलं जातं तराई. जेव्हा ही नदी पुढे जाते आणि ही नदी ज्यावेळेस प्रवास करते तेव्हा कधी कधी या नदीचं पात्र बदलतं. ठीक आहे, कधी कधी या नदीचं पात्र बदलतं. हे जुनं पात्र होतं आणि हे नवीन पात्र होतं. तर कधी कधी याला जुनी नदी आणि नवीन नदी पण म्हणतात. पण जी जुनी नदी आहे त्या जुनी नदीच्या प्रदेशात जे गाळ साठलेला असतो, गाळाचे संचयन झालेले असते, या गाळाच्या संचयनाला म्हणतात भांगर. ओके. आणि जी नवीन नदी असते ही नवीन नदी दरवर्षी आपल्या प्रदेशात म्हणजे इथं जो गाळ तयार झालेला असतो जुना, हा झाला भांगर. आणि ही नदी दरवर्षी आपल्या आजूबाजूला काही नवीन गाळ तयार करत असते नदीच्या अगदी जवळ. तर हा जो नवीन गाळ असतो, नवीन गाळ, याला म्हणतात खादर. तर हे निसर्ग चित्र काढून ठेवा आणि हे निसर्ग चित्र तुमच्या कायम डोक्यात फिट करून ठेवा. हे निसर्ग चित्र विसरायचं नाही. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला पॉइंट लक्षात येतील. इथं काय? हिमालयाचा पट्टा, हिमालयाच्या पट्ट्याच्या समोरच्या साईडला इथं शिवालिकच्या पायथ्याला भाबर, ज्याच्यामध्ये मोठे मोठे खडक असतात. भाबरमधून कधी कधी नद्या गायब होताना पण दिसतात. गायब होताना म्हणजे नदीचं पाणी त्या खडकांच्या खालून जातं. नदीचे पाणी मोठ्या खडकांच्या खालून जातं, मोठ्या खडकांच्या खालून जाते आणि तराईत ते बाहेर निघते. तराईत ते पाणी बाहेर निघते. तुम्हाला असाही प्रकार या ठिकाणी दिसेल. तराईमध्ये दलदल असते, इथं जायचं नाही. ठीक आहे, इथं गेलात तर इथं दगडधोंडे खूप मोठे मोठे असतात. पूर आला तर इथं प्रॉब्लेम होऊ शकतो. नदी ज्यावेळेस जुन्या काळात वाहत असेल दुसऱ्या साईडला तर तिथं जुना गाळ तयार झालेला असतो म्हणून त्याला म्हणतात भांगर. आणि तर नवीन गाळ तयार झालेला असतो त्याच्यामुळे याला म्हणतात खादर. आता याला एक स्टोरी मेथड मध्ये लक्षात ठेवा. भा म्हणजे भाबर, त म्हणजे तराई, भंगारवाला म्हणजे भंगार. भंगार कसं असतं? जुनं असतं. आणि खातो कसा खातो? आपण शिळं खातो का? नाही, तर आपण नवीन खातो. तर भात भंगारवाला खातो असं लक्षात ठेवा. हे मोर दॅन इनफ आहे. पण आयोगाने कधी कधी तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे विचारलं तर हे विचारायचं नाही. उत्तरेकडून दक्षिणेकडे जर आलात तर पहिला नंबर भाबरचा, दुसरा नंबर तराईचा, तिसरा नंबर भांगरचा आणि चौथा नंबर खादरचा. कारण की चौथा नंबर खादर, हा खादर त्रिभुज प्रदेशापर्यंत तुम्हाला आढळतो. खादर जो आहे तो त्रिभुज प्रदेशापर्यंत आढळतो. या भांगरमध्ये सुपीक माती सुद्धा राहते. इथं सुपीकता जास्त राहते. भांगरमध्ये सुपीकता जास्त आहे लेखाची. खादरमध्ये नवीन गाळ असल्यामुळे सुपीकता खूप जास्त नसते. नवीन गाळ असतो, नवीन गाळामध्ये खूप जास्त सुपीकता नसतात. खूप मोठ्या प्रमाणात तिथं ह्युमस तयार झालेला नसतो. इथं मात्र ह्युमसचं प्रमाण चांगलं असतं. इथं तो गाळ जुना झालेला असतो. या ठिकाणी सेंद्रिय द्रव्य तयार व्हायला स्पेस आणि टाइम भेटलेला असतो. त्याच्यामुळे या प्रदेशामध्ये सुपीकता जास्त सापडते. जर कधी तुम्हाला सुपीकतेवरती प्रश्न आला तर सुपीकतेच्या नुसार हा पॉइंट लक्षात ठेवायचा. इज दॅट क्लिअर? ओके, चलो. तर आता नेक्स्ट लेक्चरला आपण भेटू इतिहासाला. ठीक आहे, तुम्हाला आता सगळे प्राकृतिकच म्हणतोय, इतिहासाचे सगळे सामाजिक घटक मी तुम्हाला सांगून दिलेले आहेत लास्ट लेक्चर पर्यंत. तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर पण दिले होते. तर आजपासून आपण ऑर्गनायझेशनच्या मागे लागू, म्हणजे राजकीय सुधारणा. आजपासून इतिहासामध्ये नवीन सेक्शन सुरू होतोय राजकीय सुधारणांचा. तर या राजकीय सुधारणांवरती आपण कॉन्सन्ट्रेशन ठेवू. ठीक आहे, उद्या लेक्चर्स होणार आहेत. उद्या लेक्चरला सुट्टी नाहीये, संडे आहे म्हणून. ओके, कालची दुलवडीची दिवस आपल्याला तिथं कव्हर करायचा आहे. ठीक आहे, धन्यवाद.